ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता इथे सायलीने प्रियाबद्दल जे काही वाटतं त्याचे मुद्दे इथे लिहून काढलेले असतात. ती डायरी खरं तर तिची खाली राहिलेली असते, त्यामुळे ही प्रियाच्या हाती लागलेली असते. आता प्रिया म्हणत असते की यात माझं नाव कसं काय, या सायलीचं नेमकं चाललंय तरी काय, असं म्हणून खरं तर ती त्याचं पान फाडते आणि घेऊन जाते. आता इकडे सायलीवरती आलेली असते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की त्यात एक मुद्दा आणखी ॲड कर की प्रियाने तिच्या आईला रक्त द्यायला का नकार दिला. हे आता लगेच सायलीच्या लक्षात येतं की मी तर डायरी खालीच विसरले, असं म्हणून गडबडीत खरं तरी ते सायली खाली येते. खाली आल्याबरोबर त्या डायरीचं खरं तर पान फाटलेलं असतं. आता पान फाटलेलं असतं, आता दुसरं तर कुणी ह्या डायरीला हात नाही लावणार असंही ते बरोबर सायलीला माहीत असतं. त्यामुळे प्रिया चेक करू शकते असं तिला वाटलेलं असतं. त्यामुळे प्रियाकडं खरं तर सायली ते धावतच जाते. प्रिया थांब असं म्हणून तिला थांबवते आणि तिच्याजवळ गेल्याबरोबर तिच्या मुठीतली जी काही चिठ्ठी होती ती आता इथे जबरदस्तीने तिच्या हातातून काढून घेत असते. इथे प्रिया म्हणत असते की नाही माझ्याकडे काही नाही, पण मात्र चिठ्ठी निघलेली असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते की चिंदीचोर हा शब्द खरं तर तुझ्यावरूनच आला असेल ना प्रिया, आता तू वहीचा कागद पण सोडणार नाहीस का गं, ते तरी सोडायचं ना तू, असं इथे खरं तर सायली म्हटलेली असती. तुला चल चांगलीच अद्दल घडवते असं म्हणून खरं तर ती तिला उडतच आणत असते. तेव्हा इथे प्रिया म्हण अगं थांब की, पण मात्र इथे सायली अजिबात तिचं ऐकत नाही. आता समोरून आलेला असतो तो म्हणजे अर्जुन आल्या म्हणत असतो की काय चाललंय हे सर्व काही. तेव्हा इथे सायली म्हणत असतात या प्रियाने माझ्या वहीचा कागद फाटला, हिला वाटलं की झाकली पोट झाकलीच राहील, तुम्ही सगळ्यांना बोलवा बरं, कळू द्या हिचं काय चाललंय तर, असं इथे सायली म्हटलेली असते. तेव्हा इथे खरं प्रिया घाबरतच म्हणते नाही कशाला उगाच त्यातला बोलवत आहे, आधी उशीर झालाय उगाच आणि त्यांना त्रास देऊ नका. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणतो हो का, तुला कधीपासून एवढी घरच्यांची काळजी वाटायला लागली ग प्रिया. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो आणि इतकंच जर तुला वाटत असेल ना आधी त्यांना त्रास देणं बंद कर प्रिया तू, असं इथे अर्जुन देखील म्हटलेला असतो. तेव्हा इथे खरं तर प्रिया म्हणत असते अरे अर्जुन मी कधीच हे सगळं काही करणं थांबवले, अरे खरं सांगते मी माझ्या चुका मला कळल्यात, आता मी आता बदलली, असं इथे प्रिया म्हणत. आता हे प्रियाचं बोलणं ऐकून सायली म्हण हो का, तू बदललीस का, चल सांग मला कशी बदलली चल, असं म्हणून खरं तर तिला ओढतच तुला अद्दल चांगली घडवते असं म्हणतच तिला आता इथे अंगणात घेऊन होळीसमोर उभा केलेलं असतं. तेव्हा इथे सायली खरं तिला रागातच म्हणत असतं आम्हाला तुझ्याबद्दल प्रिया खूप साऱ्या गोष्टी कळल्या, आता आज या होळीसमोर सांगते तुला, फक्त पुरावे मिळू दे गा आम्हाला, मग माझं असं रौद्ररूप बघशील की जे आधी तू कधीच बघितलं नसेल, असं इथे सायली खरं तर रागातच तिला म्हणत असते. तेव्हा इथे प्रिया खरं तर स्वतःच्या बोलण्याचा टोन बदलते आणि म्हणत असते तुम्हाला काहीही वाटू दे, मी यापुढे माझ्या चुकीचा एकही पुरावा तुम्हाला मिळवून देणार नाही, कारण मी चुका आता करणारच नाही. खरं सांगू का सायली आणि अर्जुन तुम्हाला, मला ना खरंच मनापासून या कुटुंबाचा भाग व्हायचं आहे आणि तुम्ही जे काही आज केलं ना दोघांनी मिळून, त्यानंतर माझे डोळे खरं तर पूर्णपणे उघडलेत, असं इथे प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आम्ही काय केलं तुझ्यासाठी. तेव्हा इथे प्रिया मला सगळं काही अश्विनी सांगितलं, माझ्या आईला बरं वाटावं म्हणून तुम्ही दोघांनी मिळून किती खटपट केली ना, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच, असं इथे प्रिया म्हणत असते. माझ्या आईला रक्त देणे माझ्या नशिबात नव्हतं, पण सायली तू धावून गेलीस मदतीला माझ्या आईसाठी, खरं तुझे उपकार कसे फेडू, असं खरं तर रडल्यासारखा चेहरा करूनच म्हणत असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते अगं प्रिया खरं तू असं बोलायला लागलीस ना, खरं तर मला या तुझ्या बोलण्याचं हसायलाच येतं. तेव्हा इथे अर्जुन देखील हसलेला असतो. आता या दोघांच्या खरं हसण्यावर अजिबात न रिॲक्ट होता शांतपणे ती म्हणत असते मला माहिती आहे तुम्हाला किंवा कोणाचाही माझ्यावर खरं तर अजिबात विश्वास नाही, पण मी तोच विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच मी केलेल्या सगळ्या चुकाचं मी आता प्रायचित्त करणार आहे, असंही ते खरंही म्हणत असतं. ती आता होळीकडे बघून म्हणते सायली होळीचा सण या साठीच असतो ना गं, की मनातील सगळी निगेटिव्हिटी राग करून द्यावी म्हणून. मी सुद्धा आता तेच करणार आहे सायली, मी तुला शब्द देते, सगळ्यांना सतत त्रास देणारी तन्वी जी आहे ना ती आता मेलेली आहे आणि तुझ्यासमोर जी उभा आहे ना ती पूर्णाजीची प्रेम नात आहे, तुझी जाऊ आहे आणि अर्जुनची बालमैत्रीण आहे, असंही ते प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे ती असं देखील म्हणते सायली आणि अर्जुन तुम्हाला सांगू का, या घरासाठी मला माझे प्राण जरी द्यावे लागले ना तरीही चालेल, पण मी यापुढे कधीही खोटेपणा करणार नाही, कधीच नाही, असंही ते प्रियाने म्हटलं असतं. आता खरं तर सायली आणि अर्जुन एकही शब्द खरं तिला बोलत. आता इथे प्रिया खरं जातच असते. जाता वेळेस देखील ही विचार करते सायली जसं तू या घरच्यांच्या मनात सुनेचं स्थान मिळवलंस ना तसंच मलाही मिळवायचं आहे, कारण काही झालं तरी या वैभवावर मी पाणी सोडणार नाही, मग त्यासाठी मला काही दिवस चांगलं वागावं लागलं तरी चालेल, असं म्हणून इथे हसलेली असते आणि तिथून निघून गेलेली असते. आता खरं तरी ते अर्जुन म्हणत असतं हिला काय वाटलं खरंच आपण त्याच्या नाटकावर विश्वास ठेवू का. तेव्हा इथे सायली म्हणत असते आपण काय तिला आज ओळखतोय का,
तिच्या तोंडून हे प्रेम मायाळू शब्द खरं ऐकल्यावर सुद्धा किती विनोदी वाटतात ना असंही ते अर्जुनला सायली म्हणत असते. तेव्हाही ते अर्जुन म्हणत असतो, बाकीच्यांचं सोड रे, तिचं तर तिच्या आईवर देखील प्रेम नाही. नाहीतर काही झालं तरी तिच्या आईला रक्त देण्यासाठी कुठूनही आणि कधीही ती वेळेवर पोहोचली असती. पण नाही, ती आली देखील नाही. आणि आल्यावर कारण देखील बघ ना, एखाद्या लहान लेकरासारखंच सांगितलं तिने, असंही ते अर्जुनने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते सायली म्हणत असते, तिने रक्त देणं खरं का टाळलं हे शोधून काढायचा एकच मार्ग आहे आपल्याकडं, असंही ते सायलीने म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, कुठला मार्ग आहे? तेव्हा सायलीने खरं तर रक्तदान शिबिराची ती आयडिया दिलेली असते. आता अर्जुनला ही आयडिया फार आवडलेली असते. तो म्हणत असतो, खरंच खूप छान आयडिया आहे सायली, असंही ते अर्जुनने म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते, आपण काय करूया, आत्ताच अश्विन भाऊजींना फोन करूया, ते झोपलेले देखील नसतील, प्रतिमा आत्याजवळच बसलेले असतील, असंही ते सायलीने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते अर्जुन म्हणत असतं, हो मी आत्ताच अश्विनला फोन करतो आणि त्याला सांगतो की उद्याची अरेंजमेंट सगळं काही कर, कारण की तन्वीला मग हालचाल करण्यासाठी वेळच मिळणार नाही, असंही ते अर्जुनने म्हटल्याबरोबर सायली देखील म्हणते, तिने सगळ्यांसमोर रक्तदान केल्यावरच सत्य खरं तर सगळ्यांसमोर येईल, बाहेर येईल, असंही ते सायलीने म्हटलेलं असतं. त्यावेळी खरं तर आता इथे अर्जुननी अश्विनला कॉल केलेला, आता इथे अश्विनने कॉल उचललेला असतो. तेव्हाही ते अर्जुन अश्विनला म्हणत असतो की प्रतिमा त्या कशा आहेत? तेव्हाही ते अश्विन म्हणत असतो, हो ठीक आहे, ती आता झोपली आहे, तिला झोप लागली आहे, असंही ते अश्विनने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते अर्जुन म्हणत असतो की उद्या आता प्रतिमा आत्या देखील घरी येईल, त्यामुळे आपण दुर्वडीची काही प्लॅनिंग करूया का? सायलीला खरं तर आत्ताची एक आयडिया सुचली आहे. ती म्हणत आहे की ब्लड डोनेशन कॅम्प आपण अरेंज केला तर चालेल का? आपण म्हणजे सगळे मिळून ते ब्लड डोनेट करूया, असंही ते अर्जुनने म्हटल्याबरोबर अश्विन म्हणत असतो, हो बरोबर आहे ना, छान आयडिया आहे. हे खरं तर अशा कॅम्पची हॉस्पिटलला फार गरज असते. तू आजच पाहितलं ना, ओ निगेटिव्ह ब्लड आपल्याला शोधायला किती त्रास झाला, तर हे सगळं काही अश्विनी ते अर्जुनला म्हणत असतो. तेव्हाही ते अर्जुन देखील म्हणतो, हे सगळं काही उद्या मॅनेज होईल ना, असंही ते अर्जुनने म्हटल्याबरोबर अश्विन म्हणत असतो, हो सगळं काही मॅनेज होईल, मी मॅनेजमेंट टीमशी हे सगळं काही बोलून घेतो, ते सगळं काही उद्या अरेंजमेंट करतील, असंही ते अश्विन म्हटलेला असतो. असं म्हटल्यानंतर खरं या दोघांनी ते फोन ठेवलेला असतो. आता इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो, तुझी ही आयडिया खरंच काम करेल बायको, उद्या तन्वीचं ब्लड सॅम्पल आपल्याला मिळालं ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला नेमकं कळतील की ती काय लपवते, असंही ते अर्जुनने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते सायली म्हणत असते, पण ती रक्ताचे नमुने बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हाही ते म्हणत असतो, करू दे की, आजपर्यंत ती बऱ्याच वेळेस सक्सेस झालेली आहे, कारण की आपण तिला सुधारण्याची संधी देत होतो, पण आता नाही, आता आपण एक पाऊल पुढे राहायचं तिच्या, असंही ते अर्जुन म्हटलेलं असतं. त्यावेळी सायली देखील म्हणते, आता तिचे 100 अपराध भरले आहेत, आता वेळ आली तिने लपवलेले एक ना एक सत्य सगळ्यासमोर आणण्याची. आता इथे सायली आणि अर्जुनचा हा प्लॅन सक्सेस होतोय का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर.